यांच्या वतीने कल्याण डोंबिवली 50+ संघातर्फे आयोजित नाईट क्रिकेट सामने आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहेत. दोस्ती चषकाच्या स्वरूपाने ही स्पर्धा वसुदेव बलवंत फडके मैदान अप्रतिम असं क्रीडांगण पाहायला मिळतंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हेच नावं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. केशव पाहायला मिळतात. डावखुरी फलंदाज संभाजी. शार्प चेंडू होता परंतु डाऊन द लेग पंच आम्हाला सांगतील यस इट इज वाईड. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा यावेळेस आउटसाइड द ऑफस्टंप चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. धावसंख्या जी मात्र पोहोचली आहे एका अवंतराच्या स्वरूपाने. धावसंख्या 11. सलामीचे फलंदाज तेजा आणि संभाजी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते पार्टनरशिप बिल्ड होत असताना. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एका धावेने स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळतात. तर तेजा यांच्या बॅटमधून 4 चेंडू आणि 6 धावा ज्या मात्र पाहायला मिळालेत प्रथम सत्रामध्ये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला बॉलर बॅक टू द ड्राईव्ह आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी हा चौकार येतोय. तेजाच्या बॅटमधून हा दुसरा चौकार पाहायला मिळतो. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला मॅचच्या रडालमध्ये चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू जरूर हाताळण्यात आला होता नक्कीच शेवटच्या क्षणाला. यस पंच आम्हाला सांगतात यस इट्स अ यूज अँड मॅक्झिमम. षटकार आला. कमी राहू द्या मा. या स्पर्धेतील पहिला आवाज कमीच ठेवा थोडा. यूज अँड मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय तेजाच्या बॅटमधून. या स्पर्धेचा पहिला षटकार. यावेळेस जागा बनवली होती परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नक्कीच डिक्लेअर झोन आहे त्यामुळे एक धाव डिक्लेअरच्या माध्यमाने इथे मात्र स्ट्राईक रोटेट करावी लागेल. याच्या ग्राउंडवर थोडीशी नियमावली आहे जे मात्र आपल्याला त्या नियमावलीचा पालन करावं लागेल. थोडा वाढवा. स्ट्राईक रोटेट करावी लागेल प्रत्येक डिक्लेअर झोनमध्ये. जेव्हा जेव्हा चेंडू जाईल त्यानंतर डिक्लेअर झोनच्या माध्यमाने स्ट्राईक रोटेट होईल एका धावेने. हे स्पर्धेचे काही नियम पाहायला मिळतील. 5 फ्रेश गोलंदाज आपल्याला यूज करावे लागतील. पॉवर प्लेचं बंधन नाहीये. ओपन फील्ड जे आपण मात्र सजवू शकताय. डाऊन द लेग खूप साऱ्या धावा ज्या मात्र अवांतराच्या स्वरूपाने इथे हाताळण्यात आल्यात गोलंदाज केशवच्या माध्यमाने. धावसंख्या 20. चांगली पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड होत असताना पाहायला मिळाली कल्याण डोंबिवली ग्रामीण संघाकडून. इथे खोळा टाकला होता ऑन साईडला उडवल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. तिथे मात्र थोडंसं फंबल होत असताना पाहायला मिळालं. चेंडू उचलण्यासाठी अवधी घेतलाय आणि त्या अवधीचा फायदा घेत असताना एकेरी धावेचं दुहेरीमध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळालंय. चांगले रनिंग बिटवीन द विकेट होत असताना 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 22 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगल्या धावा ज्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये येत असताना केशव 3 अवांतर धावा वाईडच्या स्वरूपाने हाताळल्यात. या वेळेस थोडस फ्लाईट चेंडूमध्ये देण्यात आली होती. गतीमध्ये परिवर्तन. आता मात्र पुन्हा एकदा फंबल आणि त्याचा फायदा. डेंजर झोनला धावताय तेजा. वेगाने धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षण थोडस फंबल आणि त्याचा फायदा घेत असताना 2 फलंदाजामध्ये चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालंय. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक जे मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतोय 24. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. चकमा दिलाय फलंदाजाला. या षटक समाप्त होते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली ग्रामीण 50+ संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर.
12.00च्या सरासरीने धावा तर कुठल्या गेल्या. पहिल्या मॅचचं पहिलं सत्र उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोस्ती चषक 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवली 50+ संघातर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं चांगल्या प्रकारची स्पर्धा. मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात सुनील मामा चौधरी यांच्या नेतृत्वाअंतर्गत ही स्पर्धा. सर्व खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये आपलं सहर्ष सर्वांचं स्वागत आहे. बॉलर्स नेम प्लीज. ज्ञानेश्वर पाहायला मिळतात तिसरं षटक हाताळण्यासाठी. रेग्युलर फॉर्मॅटच्या स्पर्धा पाहिल्या 40+च्या स्पर्धा पाहिल्या. अंडर-21 असेल अंडर-19 असेल त्यानंतर 50+ या स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतात. डेव्हलप झाले क्रिकेट. सध्या कट केलाय चेंडू डाऊन द ग्राउंड क्षेत्रक्षाला आणि पहिल्या विकेटचं प्राप्तन इथं मात्र होत असताना पाहायला मिळालं. जसे ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आले पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून देत असताना तेजाची खेळी संपली आहे. चांगली फलंदाजी करत होता तेजा. आतापर्यंत 6 चेंडू आणि 13 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. एक चौकार आणि षटकार अशा प्रकारची फलंदाजी चांगली फलंदाजी केली होती. सलामीला पॉवर प्ले नाहीये. ओपन फील्डचं आपल्याला हे क्रीडांगण पाहायला मिळते. कुठेतरी बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल. सीमा थोडेसे आकुंचित आहेत परंतु अप्रतिम असं क्रीडांगण पाहायला मिळतोय. संपूर्णकडे ग्रीन ग्रास पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची देखभाल सातत्याने वाडेकर संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा अप्रतिमरित्या इथे मात्र पार पडत असताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. तोच क्रीडांगण आता मात्र उपलब्ध पाहायला मिळतो. या दोस्ती चषक स्पर्धेमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. उन्हाचा वाढता तडाखा पाहता सध्या तरी नाईट टुर्नामेंटचं आयोजन जे मात्र त्याच्यामध्ये भर पडलेली पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वास संघाचं डाव सावरण्यासाठी ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिसऱ्या क्रमांकाची फलंदाजी आणि त्या विश्वासवर विश्वास ठेवला जातोय संघाचा डाव सावरण्यासाठी. विश्वासला मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे बॅकच्या रडालमध्ये चेंडूला फेकून दिलाय. शेवटच्या क्षणाला पंच आम्हाला सांगतील यस 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी हा चौकार. ताकदीचा पुरेपूर वापर करताना समोरच्या दिशेला उडवून दिला चेंडू. 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी चांगली फलंदाजी करतोय संभाजी. विश्वासच्या बॅटमधून आला. यस थँक्यू. दोघांनी फलंदाजाची तर सर्व यष्टी पाहिली तर अगदी समान पाहायला मिळते. संबंधी आहेत त्याचमुळे कदाचित बॉडी लँग्वेज आणि इथे डायरेक्ट प्रयत्न केलं गेलं होतं. बॅकअप चुकीचं पाहायला मिळतोय. चान्स घेतली मोह आवडता आला नाही. जसा चेंडू हातामध्ये आला तिसऱ्यासाठी धावतायत 14 धावा ज्या मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा ज्या मात्र चौथ्या स्वरूपाने पाहायला मिळाल्या. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक तब्बल जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 31 लॉस ऑफ 1. सर्व काय पाहायला मिळेल या षटकामध्ये. पहिलं ब्रेक थ्रू जे मात्र विकेटच्या माध्यमाने पाहायला मिळेल. तेजाला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर चौकार पाहायला मिळालं. त्यानंतर तिहेरी धावा देखील पाहायला मिळत आहेत. संभाजी जे मात्र डावखुरी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईकवर. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू होता. फुटवर्क दिसला नाहीये तिथे मात्र. त्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू वेगाने जाऊन विसावतोय. खडे खेळण्याचा मनगटाचा वापर केला गेला होता फलंदाजाकडून परंतु गतीने बीट झाली तिथे म्हणावं लागेल फलंदाज संभाजी. ज्ञानेश्वर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी हलक्या त्याने फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. स्ट्राईक रोटेट झाली. पुश केलं चेंडूला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. दोन
2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा आलेत विश्वासच्या बॅटमधून. यावेळेस फटका चांगला आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू यस इट इज डिक्लेअर 1 डिके. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 33 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली कल्याण डोंबिवली ग्रामीण 50+ या संघाची. पाच फ्रेश गोलंदाज आपल्याला यूज करायचे आहेत. 50+ संघटनेच्याकडून ही नियमावली मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आरोग्यासाठी आपण नेहमीच म्हणतो ती धाव मात्र नक्कीच 50व्या वर्षी देखील ही क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये कोणीही खेळाडू मात्र या खेळापासून दूर राहू शकत नाही हे सांगून देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 50 ओलांडली तरी देखील या मातीचा खेळ मात्र आरोग्यासाठी पुरेपूर हा खेळ आपल्यासाठी ठरू शकतो. एक धाव आरोग्यासाठी नेहमीच म्हटली जाते. सुनील मामा चौधरी यांच्या नेतृत्वाअंतर्गत ही स्पर्धा जी मात्र अप्रतिमरित्या इथे मात्र आयोजनाच्या स्वरूपाने पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची साथ वाडेकर संघाकडून देखील त्यांना सातत्याने पाहायला मिळते. तसेच विजयदादा पाटील देखील पाहायला मिळतात. एक लिजेंड क्रिकेटर ते देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. सातत्याने जे क्रिकेट चालू केलं नव्हतं तेव्हापासून त्यांना पाहतोय क्रिकेट खेळत असताना. कमीत कमी 30 वर्षाचा कालावधी लोटलाय तरी देखील अजूनही आम्ही त्यांना पाहतोय क्रिकेट खेळत असताना. पहिलीच इनिंग चालू आहे त्यामुळे नवीन चेंडू असेल. सध्या तरी पहिलंच सत्र चालू आहे त्यामुळे चेंडू हरवल्यावर कोणतं चेंडू द्यावं आता मात्र नवीनच चेंडू द्यावं लागेल. धावसंख्या 34 या आकड्यावर पाहायला मिळते. सुनील मामा चौधरी यांचे चिरंजीव केतन देखील पाहायला मिळतात. त्यांच्याकडून देखील खूप चांगल्या प्रकारचा आयोजनामध्ये हातभार पाहायला मिळतोय. हरिदासचा इथं मात्र वापर करण्यात आलाय 4थं षटक हाताळण्यासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आली होती. ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत उचलतायत तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. अंडरआर्म स्टाईलने चेंडू इथे मात्र फेकी करण्यात आली आहे. 2 धावा कंप्लीट ज्या मात्र 2 धावा ऍड होतील. धावसंख्येचा आळेख जो मात्र 36 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. सलामीचा एक मात्र फलंदाज जो मात्र एखादी किल्ला लढवतोय परंतु यावेळेस डाऊन द लेग चेंडू यस पंच आम्हाला सांगतायत इट इज वाईड. अवांतर धावांचा पाऊस म्हणावा लागेल. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 वाईड. त्यानंतर हरिदासच्या षटकामधील देखील हा वाईड चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर 1 धाव वाईडच्या स्वरूपाने धावसंख्या फलकावर ऍड होते. धावसंख्या फलक 37. इथे फटका चांगला आहे ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. शेवटच्या क्षणाला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळालाय. सलामीला आलेत त्यानंतर सेट झालेत. आता मात्र चांगलं कनेक्शन तिथे ऑन साइडला पाहायला मिळालं. शॉर्ट आर्म पूलच्या माध्यमाने चेंडूला फेकून दिलाय 4 धावांसाठी. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आकार घेतोय 41 एका गड्याच्या मोबदल्यात. बॅट तर वेगाने फिरवली गेली. डाऊन द लेग चेंडू चाललाय. यस पंच आम्हाला सांगतायत इट इज वाईड. इथे चेंडू उडवलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एका टप्प्यावर येत आहेत.
चेंडू उचलतील, फेकतील तोपर्यंत अवधी होता आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना 1 शॉट. येस, पंचामाल सांगतात 1 शॉट. धावसंख्या 43 पाहायला मिळतील. बॅट जी मात्र प्रॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपिंग परत पोहोचली नाहीये, त्याच अनुषंगाने पंचांनी ते मात्र 1 शॉट दिले. 2 धावांसाठी मशागत करण्यात आली होती, परंतु कुठेतरी प्रॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपररित्या तिथे बॅट पिचिंग झाली नाहीये. इथे हलक्या हाताने समोरच्या दिशेला उडवण्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 44. धावसंख्या 44 या आकड्यावर पाहायला मिळते. हरिदास शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेटने ड्राईव्ह करण्यात आलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. ते 1 धाव कंप्लीट. दुसरीची धाव कदाचित धोक्याची घंटा, परंतु चुकीचा चेंडू. तिथे मात्र फेकी पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी तिथे मात्र खेळण्यात आली आहे. त्यानंतर 2 धावा कंप्लीट होत असताना 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्या धावसंख्या फलकावर पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 46. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अग्रिकोळी एकता समाज मंडल मुंबई, त्यांच्या विपक्षात सिनियर सिटीजन कुर्ला. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. लगेचच नाणेफेकी केली जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अग्रिकोळी एकता समाज मंडल मुंबई, त्यांच्या विपक्षात सिनियर सिटीजन कुर्ला. सीनियर क्रिकेट क्लब. चला, इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं गरजेचे असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. पाण्याची मागणी केली जाते. पाणी पुरवाची अग्रिकोळी समाज एकता समाज मंडल मुंबई सीनियर क्रिकेट क्लब बोलले ना. सलामीचे एक मात्र फलंदाज संभाजी, जे मात्र एक हाती किल्ला लावण्याचं काम करतात. 12 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा पाहायला मिळतात. त्यानंतर विश्वासच्या बॅटमधून 5 चेंडू 11. चांगली धावसंख्या पाहायला मिळते 46. शेवटचं स्लोगिंगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 46 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात एस बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या. कैलाश पाहायला मिळतात. मोबाईल मध्ये टाइप करा ना वाईट प्लस 1 अशी एक धाव, जे 2 धावा अशा जोडल्या जातील. धावसंख्या 48 या आकड्यावर पहिलाच चेंडू कैलासच्या माध्यमाने जे मात्र वाईड हाताळण्यात आलंय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप भाने सर, स्क्वेअर लेग पंच दर्शल सोरकादे सर पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चांगल्या प्रकारची कामगिरी, अप्रतिम खेळाडू देखील आहेत. इथे ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे मात्र पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. स्लोगिंगवरचं हाणामारीचं षटक जे मात्र हाताळण्यात येतो कैलासच्या माध्यमाने.
फुल्लरल्यांचा चेंडू ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नेतात. तिथे लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. केला कंटाळा आणि झाला घोटाळा. 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 50+ पाहायला मिळते. धावसंख्या 52 या आकड्यावर. लेझी क्रिकेट तिथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याचा भुगतान जो मात्र 4 धावांमध्ये. दोन्ही संघांना विनंती असेल सज्ज राहायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड. चुकी होत नाहीये आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र अप्रतिम झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अग्रिकोळी एकता समाज मंडळ मुंबई त्यांच्या विपक्षात सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला या दोन संघांमध्ये. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी केली संभाजी. इथे पुन्हा एकदा उडवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड. शेवटच्या क्षणाला अप्रतिम झेल तिथे मात्र टिपण्यात आलाय. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 मोठे हादरे जे मात्र कैलासच्या माध्यमाने चेंडू उडवला जातोय परंतु एलिव्हेशन तिथे कमी मिळालं त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये लेजंड क्रिकेटर वाडगर संघाचं नेतृत्व खूप वर्ष कमीत कमी 40 वर्ष आपल्या गावासाठी ज्या खेळाडूने दिलं आणि चांगल्या प्रकारची कामगिरी ज्यांनी सातत्याने करून दिली आणि सध्या तरी अप्रतिम संघ रेग्युलर मध्ये त्यांचं खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. 40+ असेल रेग्युलर असेल हे फॉर्मॅट गाजवलेत विजयदादाने आणि विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये लेजंड ऑफ द लेजंड क्रिकेटर. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विजयदादा पाटील पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 हादरे विकेट हॅट्रिक साठी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतात कैलास. पहिला चेंडू तिथे मात्र चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळालाय. चांगले कमबॅक इथे मात्र करून देत असताना कैलासच्या माध्यमाने बॅक टू बॅक 2 विकेटचे हदरे. त्यानंतर तिसरा चेंडू देखील डॉटच्या माध्यमाने. पहिला चेंडू जरूर वाईड हाताला होता त्यानंतर जो कमबॅक केलाय इथे चांगल्या प्रकारचं ड्राईव्ह पाहायला मिळतं. लॉफ्टेड ड्राईव्ह डीप मध्ये चेंडूला फक्त आणि फक्त ढकलून दिले आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आलं. 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने तब्बल धावसंख्या फळक आपल्याला पाहायला मिळतो 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या अखेरीस म्हणजे जिंकण्यासाठी 55 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलंय सोहम 11 संघासमोर. चला नेक्स्ट मॅच अग्रिकोळी एकता समाज मंडळ मुंबई आणि त्यांच्या विपक्षात सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला या 2 संघांच्या कर्णधारामध्ये नाणेफेकी होतीये. सन्माननीय राकेश म्हात्रे यांच्या हस्ते नाणेफेकी होईल पुढील मॅचची. चला सन्माननीय राकेशजी म्हात्रे यांच्या हस्ते नाणेफेकी होती. तर या स्क्रीनवर पाहू शकता अग्रिकोळी एकता समाज मंडळ मुंबई आणि त्यांच्या विपक्षात सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला या 2 संघांमध्ये सन्माननीय राकेशजी म्हात्रे यांच्या हस्ते जी मात्र नाणेफेकी पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना असेल.
5 फ्रेश गोलंदाज आपल्याला जे मात्र यूज करायचे आहेत. फील्ड पोझिशनसाठी कुठल्याही प्रकारचा निर्बंध नसेल, ओपन फील्ड असेल पहिल्या षटकापासून. त्यानंतर डिक्लन झोनमध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जाईल तेव्हा मात्र कंपल्सरी स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं असेल. +50 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवली 50+ संघातर्फे आयोजित ही नाईट क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळतात. अध्यक्ष माननीय श्री राजू पाटील नवगर भाईंदर, तसेच उपाध्यक्ष श्री गजानन वावीकर, उपाध्यक्ष कुर्ला यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री मुकेश भंडारी प्रमुख सल्लागार मुंबई शिंपोली दोस्ती चषकाचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. खजिनदार माननीय श्री अण्णा गावडे, तसेच कार्याध्यक्ष उरण मान्य श्री YB पाटील यांच्याकडून अप्रतिम अशी संकल्पनेने 50+ खेळाडूंना मात्र इथे व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्यांचं देखील या मनापासून आभार व्यक्त करतोय. अशा प्रकारचं व्यासपीठ मात्र चांगली संकल्पना आहे. 40+ व्यासपीठ पाहायला मागच्या वर्षी जर विचार जर केला तर 45+ अशी देखील टुर्नामेंट आपण पाहिली. वाकळाने ती स्पर्धा कंप्लीट करण्यात आली. त्यानंतर ह्या वेळेस आपल्याला 50+च्या माध्यमाने हे देखील व्यासपीठ पाहायला मिळतोय. चांगली संकल्पना. खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ देखील उंचावलं गेलं पाहिजे. विचार जर करण्यात आला तर 40+ सध्या तरी 90 खेळाडूंचा भरणा देखील पाहायला मिळतो. त्यानंतर 50+ थोडे वयोधिक गटातील खेळाडूंना थोडासा अडथळा निर्माण जरूर होतो. त्यासाठीच हा व्यासपीठ खऱ्या अर्थाने सजवलं गेलं आहे 50+च्या माध्यमाने. टार्गेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल 55 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. तेजा असतील, संभाजी असतील, कैलास आणि सत्यवान ही जोडी. कैलास जे मात्र शेवटचं स्लोगिंगवरचं षटक चांगल्या प्रकारचं हाताळलं. फक्त आणि फक्त 7-8 धावा आणि त्यामध्ये 2 विकेट देखील महत्वाचे पाहायला मिळाले. कैलास शेवटचं षटक हाताळून देखील ओपनिंगचं पेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सत्यवान आणि कैलास ही जोडी. 30 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज. विक्रमदादा भोईर देखील पाहायला मिळत आहेत. चिकनगडची जत्रा देखील आहे, तरी देखील वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे. त्यांचे देखील हार्दिक अभिनंदन, आभार व्यक्त करतोय. तसेच कोमल हिरावले देखील पाहायला मिळत आहेत. विक्रमदादा यांच्या सोबत मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. अतुल भोईर देखील आमच्या सोबत ॲज अ स्कोरर ते देखील जोडले गेलेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
येस, बॉलर्स नेम प्लीज. एक सबस्टिट्यूट खेळाडू द्यायचा आहे. महेंद्र जे मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन नाहीये. ओपन फील्ड आपल्याला पाहायला मिळते. 55 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी महेंद्र. तर पहिल्या चेंडूसाठी ते मात्र लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल्लर लाईनचा चेंडू ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेगाने आले तर चेंडू उचलण्यासाठी थोडासा अवधी फंबल होत असताना त्याचं कन्व्हर्जन आपल्याला 2 धाव्यामध्ये पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. फुल्लर लाईनचा चेंडू फक्त आणि फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह करण्यात आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडस चेंडू उचलण्यासाठी अवधी घेतला आणि तेच 2 फलंदाजांनी पाहिलं आणि त्यानंतर एकेरी धावेचं दुहेरीमध्ये परिवर्तन करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळतं. थोडस फंबल पुन्हा एकदा होत असताना आणि त्याचं परिवर्तन पुन्हा एकदा 2 धाव्यामध्ये पाहायला मिळतोय. दोन चेंडूंमध्ये 4 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस हलक्या हाताने कट करण्यात आलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. स्ट्राईक रोटेट जी मात्र कंपल्सरी करावी लागेल. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल. चेंडू गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू वारंवार इथे मात्र खेळण्यात आलेत फलंदाज सत्यवानच्या माध्यमाने. बॅक टू बॅक 2 चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू यावेळेस वेगाने बॅट फिरवली होती. कॉट बिहाइंड साठी अपील जी मात्र पंचांकडे केली जाते तेजाकडून. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू जो मात्र खेळाडूंसाठी उपलब्ध नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅट तर वेगाने फिरवली गेली होती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे पाहायला मिळाला नाहीये. कैलासला अजूनपर्यंत स्वतःचं अकाउंट ओपन करता आलं नाहीये. यावेळी चेंडू हवेत आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये धावण्याचा प्रयत्न करतोय परंतु विरुद्ध दिशेला चेंडूच्या पर्यंत पोहोचता आलं नाहीये. 2 धाव्यांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळाली 7 या आकड्यावर. सत्यवान ज्यांनी देखील 2 धावेने स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करण्यात आलं होतं. त्यानंतर पहिला चेंडू जरूर डॉट आला. त्यानंतर 2 धाव्यांनी वैयक्तिक धावसंख्या जी मात्र कैलासच्या माध्यमाने उघडण्यात आली. धावसंख्या फळक 7 आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळालाय सोहम 11 या संघाचा. कैलाससाठी ट्रॅप रचला जातोय. फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जो मात्र शॉर्ट थर्डमॅन साठी तैनात करण्यात आलाय. इथे चेंडू टॉपेज त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झाला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव देत असताना धावसंख्या फलक 8 या आकड्यावर. स्ट्राईक जी मात्र रोखटड होतीये. मोठा फटका अजूनही पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 1 षटकामध्ये एकेरी आणि दुहेरी धावसंख्येला प्राधान्य दिलं गेलं. त्याच अनुषंगाने धावसंख्या आपल्याला जी मात्र पाहायला मिळते एका षटकाच्या अखेरीस 8 लॉस ऑफ 0. 5 फ्रेश गोलंदाज जे मात्र आपल्याला यूज करणे अनिवार्य ठरेल. चला स्पीडअप करायचं आहे.
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येस बॉलर्स नेम्स आमच्यापर्यंत पोहोचू द्या. येस संभाजी ज्यांनी अप्रतिम फलंदाजी आपल्याला पॉवर प्लेच्या सलामीला आला होता. पॉवर प्लेचा विचार जर केला गेला तर पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी फलंदाजी अप्रतिम झाली होती. तर पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. त्यानंतर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पंचामुळे सांगतात येस इट इज वाईड. धुराचं प्रमाण जे मात्र वाढत चालत असताना पाहायला मिळालंय. यावेळी चेंडूला जाऊ दिला असं वाटलं कुठे आउटसाइड द ऑफ स्टंप. ह्या वेळेस फुटवर्क दिसत नाहीये. चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. बॅक टू बॅक डॉट चेंडू जे मात्र हाताळण्यात आलेत. संभाजी जे मात्र चांगली अष्टपैलू कामगिरी करत असताना पाहायला मिळालेत. सुरुवातीला येत असताना चांगली फटकेबाजी केली. त्या जोरावर 55 धाव संख्येचं टार्गेट जे मात्र सेट करू शकले. त्यानंतर गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी आता मात्र हाताळत असताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा फुटवर्क दिसत नाहीये. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघलाय जरूर. यावेळेस थोडीशी लाईन बाहेर पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप पंचामुळे सांगतात येस इट इज वाईड. वाईडच्या स्वरूपाने धावसंख्या फलक 11. ह्या वेळेस चेंडू पाहावं लागेल. 40 धावची मात्र येण्याचा प्रयत्न. येस एक धाव कंप्लीट. इथे बॅट तर वेगाने फिरवली जाते परंतु चांगली गोलंदाजी इथे मात्र होत असताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षक तिथे मात्र फेकी अचूक होणे गरजेचे होती. 2 धावा कंप्लीट केले गेलेत. यश दशरथ सर पहिल्या चेंडूवर धाव होती का डॉट चेंडू आहे. पहिला चेंडू पहिला चेंडू डॉट की एक धाव होती. चौदा धावा पाहायला मिळतात 2 षटकांच्या अखेरीस. तिसरं षटक हाताळण्यासाठी गिरीशचा वापर करण्यात आलाय. सातत्याने 40+ मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी सातत्याने करत असताना गिरीश आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू पाठवलाय घरा परंतु चेंडू डिक्लेअर झोनच्या माध्यमाने एक धाव आणि
एका धावेने स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि धावसंख्या फलक 15 या आकड्यावर बिनगडी बाद. कैलाससाठी ऑन साइडला मोठा फटका. इथे गॅप मधून चेंडू दिसत नाहीये. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. हा चौकार. या फटक्यांची नितांत गरज आहे. आता मात्र सोहम 11 संघाला सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या. त्यानंतर आक्रमक रूप धारण करावं लागेल. जो मात्र 4 धावा आलत कैलासच्या बॅटमधून. बॅटच्या रडालमध्ये चेंडू होता. ऑन साइडला गॅप मोठी होती. त्यानंतर वन बाउन्स ओव्हर द रोप एक टप्पा घेत असताना सरळ 4 धावांसाठी हा चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 19. यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा गॅप मधून चेंडूला पाठवलाय. 2 षटकांमध्ये मोठा फटका आला नव्हता. त्यानंतर जेव्हा गरज होती या फटक्यांची तेव्हा मात्र कैलासच्या बॅटमधून धावा आल्यात. बॅकफुटला गेले. त्यानंतर जागा बनवली. त्यानंतर चेंडू गॅप मधून फेकून दिला. 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आता मात्र धावसंख्येला उसळी मिळाली आहे. धावसंख्या आकार घेते 23. गिरीश्वर इथे मात्र हल्ला चढवला जातोय. ऑन साइडला इथे मात्र समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. बनवुंद्रातील प्रेक्षक आणि प्रेक्षक मस्तकवर दस्तक देत असताना ठोकलाय हा षटकार. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह ओव्हर द बॉलर आहे डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक जरूर आले होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. चांगला फटका पाहायला मिळतोय. षटकार जो मात्र कैलासच्या बॅटमधून कमी होती. त्याच अनुषंगाने 2 धावा ज्या मात्र कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक जे मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 31. म्हणजे समीकरणाचा विचार जर केला गेला तर 13 चेंडू आणि 24ची अजूनही गरज आहे. चषक जे मात्र दोस्ती चषक या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम असं चषक. 13 चेंडू 24ची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. हा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. हलक्या हाताने कॅपमधून चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. एका धावेने स्ट्राईक जरूर रोटेट होईल. म्हणजे पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील कैलास. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जी मात्र आपल्याला पाहायला मिळते बिनगड्याच्या मोबदल्यात 32 धावा. 12 चेंडू 23ची गरज असेल. बारा चेंडू 23 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 11.50च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. करंट रेटचा विचार जर करण्यात आला तर 10.67 चिता गट्टीने सूरज 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी सूरज चौधरी याचा वापर करण्यात आलाय. या षटकामध्ये धावा रोखून धराव्या लागतील.
कल्याण डोंबिवली संघासाठी एका बाजूला विचार केला गेला तर कैलास जो मात्र अप्रतिम फटकेबाजी करतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळते. त्याच्या अनुषंगाने 2 धावा इथे मात्र ज्या कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 34-32. सुरुवात एकेरी दुहेरी धावेने केली होती. त्यानंतर तिसऱ्या षटकावर आक्रमक जो रूप पाहायला मिळाला कैलासच्या माध्यमाने 2 चौकार 1 षटकार. त्यानंतर एकेरी दुहेरीला देखील प्राधान्य दिलं गेलंय. या वेळेस लाईन पुढे टाकली, खेचलंय. त्यानंतर फ्लाइट चेंडू अपील केली होती ते मात्र पंचांकडे, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क कुठल्याच प्रकारचा पाहायला मिळाला नाहीये. चांगली लाईन पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय ताकदीचा वापर करण्यात आलाय कैलासच्या माध्यमाने. यावेळेस देखील ज्या अगदी ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळतोय. जागेवर खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र फसत असताना पाहायला मिळतो. बॅकफुट दोन चेंडू जे मात्र निर्धावाच्या स्वरूपाने हाताळण्यात आलेत सूरज चौधरीच्या माध्यमाने. 9 चेंडू 21 ची गरज. प्रत्येक डॉट चेंडू त्यामध्ये प्रेशर क्रिएट करणारा असेल तो म्हणजे तो सोहम 11 संघावर. आणि एखादा मोठा फटका जर आला तर प्रेशर रिलीज करणारा फटका म्हणू शकतोय. कैलासचा विचार जर केला गेला तर सेट आहेत. चांगले फटके त्याच्या बॅट मधून आलेत, परंतु गोलंदाजी आता मात्र अप्रतिम होती सूरजच्या माध्यमाने. 9 चेंडू अजूनही 21 ची गरज. फील्ड पोझिशन मध्ये थोडस परिवर्तन पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता कैलासच्या माध्यमाने. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू. जागा बनवली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे मात्र करता आला नाहीये. आता मात्र कदम ताल करण्यात होती. स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा जसाच फलंदाज पुढे आला त्यानंतर रिलीज ऑफ द पॉइंट तिथे मात्र चेंडू मध्ये थोडीशी लाईन जी मात्र चेंज करण्यात आली. चांगली चेंडू ते मात्र लेग कटरचा वापर करण्यात आलाय. 4 चेंडू डॉट. त्यावेळेस 5वा. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाते या गोलंदाजीसाठी. काय गोलंदाजी हाताळले. 5 चेंडू डॉटच्या माध्यमाने इथे सेट फलंदाज जो मात्र सलामीला आलाय. आणि मागच्या षटकामध्ये तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार ज्याच्या बॅट मधून आलाय त्या फलंदाजाला जागेवर उभं करण्याचं काम ज्या मात्र करण्यात आलाय. 6 चेंडू 21 ची गरज पाहायला मिळेल निर्णायक षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज मात्र विजयदादा पाटील, एक लिजंड ऑफ द लिजंड खेळाडू, तो मात्र निर्णायक षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला गेला तर तब्बल 21 धाव संख्येचं इक्वेशन ठेवलं गेलंय. हे इक्वेशन कशा प्रकारे चेस केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. चौथ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत, कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी केली सूरजने अप्रतिम षटक राहिले. पहिल्या चेंडूवर फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट झाली होती. सत्यवान त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले नाहीयेत, त्याला देखील आता हात खोलावे लागतील, कारण का आता निर्णायक षटक आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेत असताना सरळ चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धावा. विचार जर केला गेला खूपच मागे चेंडू हाफ ट्रॅकर हाताळला होता आणि त्याचा फायदा घेत असताना डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आली. त्यानंतर गॅप मधून चेंडूला फेकून दिला आडव्या बॅटने समोरच्या दिशेला. या फटक्याची गरज होती. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आलाय. इक्वेशनचा विचार जर केला गेला 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. यावेळेस कट करण्यात आलाय. चेंडू पडल्यानंतर वळण घेतलंय, त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव आली आहे. डिक्लेअर झोन आता मात्र टाळावा लागेल सोहम 11 संघाला. फटका चांगला होता, सुरेख होता, परंतु डिक्लेअर झोनच्या माध्यमाने हा चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल जरूर झालाय. 4 चेंडू 16 ची गरज.
प्रत्येक चेंडूला जो मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. 4 चेंडूमध्ये 4 चौकार येणं गरजेचं असतील. कॅपेबल आहेत. क्या बात आहे, काय चेंडू हाताळलाय, फ्लाइट दिली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट जी मात्र करण्यात आली आहे. विचार जर केला गेला 6वा बॅक टू बॅक डॉट चेंडूच्या माध्यमाने चेंडू फेस करण्यात आलेत कैलासच्या माध्यमाने. विचार जर केला 22च्या स्वरूपाने एक धाव ऍड होतीये. फ्लायटेड चेंडू, अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स, अनुभवाची शिदोरी जी मात्र यूज करत असताना 3 चेंडू 15ची गरज. हवाई सफर करावे लागतील इथे. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वळण जो मात्र पाहायला मिळाला. वाईट चेंडू जो मात्र ऍड होईल धावसंख्या फळकावर. धावसंख्या फळक 40 या आकड्यावर जात 42 या आकड्यावर. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकार 1 चौकार देखील चालू शकतोय. 2 षटकार येणं गरजेचं आहे, जे मात्र थोडंसं कठीण वाटतंय. कारण का सीमारेषेचा विचार जर केला गेला तर या ग्राउंडचा 3 चेंडू 13ची गरज. हवाई सफर हवेत. सीमारेषा खूप लांब आहेत. सर्वात जास्त सीमारेषेचा विचार केला गेला मिड विकेट जो मात्र खूपच लांब आहे. क्या बात आहे, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूचं प्रमाण जे मात्र खूप सारे पाहायला मिळाले कैलासच्या फलंदाजीमधून. पूर्णपणे बॅकफुटला तिथं मात्र ढकललाय. 4थं षटक जे मात्र निर्णायक षटक राहिलंय. फ्लायटेड चेंडू ऑन साइडला तिथे मात्र उडवण्यात आलं. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बॉल सोडतो रोप 4 धावांसाठी. हा चौकार पाहायला मिळतोय. समीकरणाचा विचार केला गेला तर इम्पॉसिबल समीकरण जे वाटतंय. 1 चेंडू आणि 9ची गरज आहे. 4थं षटक खऱ्या अर्थाने जर विचार केला गेला तर ते महत्वाचं राहिलंय. फक्त आणि फक्त 1 धावेचे ते षटक. यावेळेस काय चेंडू हाताळलाय. चेंडू डोक्याच्या वरून जो मात्र टप्पा पडल्यानंतर गेलाय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली होती. सातत्याने एकाच प्रकारचे स्ट्रोक जे मात्र खेळण्यासाठी कैलास जे सातत्याने बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न करत होते. इथे मात्र सामना गमवावा लागलाय सोहम 11ला. सलामीचे 2 मात्र फलंदाज जे शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये क्रीजवर पाहायला मिळाले होते, परंतु संघाला विजयाची धाव जे मात्र करून देऊ शकले नाहीयेत. आणि अशा प्रकारे कल्याण डोंबिवली ग्रामीण संघाने सामना इथे मात्र जो गोलंदाजीच्या जोरावर जिंकलाय. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज चौधरी. काय गोलंदाजी हाताळली. फक्त आणि फक्त 2 धावेंचं षटक हाताळलं आणि पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. जे संघाला अप्रतिम तिथं मात्र कामगिरी राहिली आणि त्याच्या जोरावर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरलेत.